बोललेलो का नाही, ज्या दिवशी ट्रिपल काही त्याच दिवशी दिवाळी. आता नाव घ्यायची पण गरज नाही, आता लेवल पुसली पार पलीकडं. म्हणजे ह्याच्यानंतर पलीकडं काय नसतं. ह्याला म्हणजे माजराला म्हणा काय पण म्हणा काय फरक पडत नाही. बादशाह बादशाह भाई बादशाह, बस संपला विषयाच्या पलीकडे काय नसतं. भावाची गाडी ॲक्सिडेंटमध्ये कुठंतरी मोडलेली तोडलेली फुटलेली तुटलेली. मग भावाची गाडी आता महिनाभर होती शोरूमला. मग आता आली माघारी. तर माघारी आल्यानंतर जी धिंगाणात चालवला आहे म्हणजे मी सांगतो पवार साहेब, लिटरली पवार साहेब, अजितदादा ही माणसं सुद्धा लाज दिली की बँड हे आमच्या इकडं काय नवीन आलंय वादळ, नवीन बादशाह नाही. म्हणजे भावी पंतप्रधान होते ते, पण आता भावी पंतप्रधान, भावी आमदार, भावी सरपंच, भावी मुख्यमंत्री काय असेल तर ह्यांना करून टाका, त्याशिवाय ह्यांचं काय समाधान होणार नाही. मेरे दुश्मन समझ रहे थे मैं अब कभी लौट के ना आऊंगा. एक गुमनामी का समुंदर है, उसमें ही जाके डूब जाऊंगा. तुम्हाला एक स्टोरी सांगतो. मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आमच्या इकडून असं हेलिकॉप्टर गेलं का नाही की माणसं काय म्हणायची माहिती आहे का, पवार साहेबांचं हेलिकॉप्टर गेले, पवार साहेबांचं. त्यावेळेस मला वाटायचं की यायला हेलिकॉप्टर म्हणजे लय मोठी गोष्ट असते. आज मला कळलं की त्या हेलिकॉप्टरची म्हणजे फॉर्च्युनरची इज्जत गेली तीच गेली, हेलिकॉप्टरची पण गेली. आणि परवा ज्यावेळेस माझ्या मित्रानं फॉर्च्युनर घेतली, म्हणजे तुम्हाला सांगितलं असता डिटेलमध्ये किस्सा, पण ज्यावेळेस माझ्या मित्रानं फॉर्च्युनर घेतली त्या दिवशी मला समजलं ती नॅनो चालवा, नॅनो तिला ती इज्जत आहे पण ह्यांना इज्जत नाही. जर तुमची गाडी बघून लोकांना हा प्रश्न पडत असेल की बाबा ह्याचा हप्ता काय टायमिंगवर जाणार नाही तर, आणि ते जर तुम्हाला म्हणत असेल कमेंट सेक्शनमध्ये काय EMIचं बरोबर चाललंय का, तर काय उपयोग नाही रे तुमचा, काय उपयोग नाही गाडी घेऊन, अजिबात नाही. तर फायनली आपलं प्रतीक शेट घेऊन आलतंय हेलिकॉप्टर घेऊन आलं ते गाडीचं हे करायला. म्हणजे पहिल्यांदा दडकून टाकलेली तिकडे शोरूमला, आता ते दुरुस्त करून आणली. त्याचं परत ओपनिंग आहे. आणि मागच्या वेळेस जराशी कमी पडलेलं, त्यावेळेस लोकांनी ह्यांना कमी शिवाय दिल्या, कमी माज वगैरे या सगळ्या गोष्टी थोड्या कमी म्हणल्या. पण ह्यावेळेस जराशी पावर दाखवायला लागते की माज वाढलाय हे दाखवायला लागतं. त्यामुळे प्रतीक साहेबांनी ह्यावेळेस आणले हेलिकॉप्टर सोबत 4-5 बाउन्सर. म्हणजे नाही का सगळ्यांना माहितच नसेल आता हे कितीला भेटतं कितीला नाही भेटतं, पण ठीक आहे आता स्वतःच्याच हाताने स्वतःशी लाल करून घ्यायचे असे लावून म्हणल्यावर ते मग चांगलंच वाटतं, काय विषय नाही. त्यांना काय कोणी ठेवलं नाही. ह्यांनी स्वतःचं पैसे देऊन हेलिकॉप्टर बुक केलं, ह्यांनी स्वतःचं पैसे देऊन ते बाउन्सर बुक केलं. तुम्ही दोघांनी इकडून चालायचं, तुम्ही दोघांनी इकडून चालायचं, मी मधनं चालणार. पहिलवान आलं. अरे लका 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 का त्या टोयोटाच्या मागं लागलाय. म्हणजे नाही का तुम्हाला काय वाटतंय की त्या एंडेवर सारखी ही पण कंपनी भारतातनं निघून जावी, मग तुम्हाला समाधान भेटेल. अरे थांबाला का, मला पण घ्यायचे फॉर्च्युनर, मी घेतो वर्षी कळ काढा, एवढा नका माज करू. आयला कॅरेक्टर मध्ये मज्जाच आहे ना राव, आपलं लावा शिंदे. कॅरेक्टर मध्ये मजा येत नव्हती, बजेट संपलं. बजेट सरळ बोलायचं, बजेट संपलं. कॅरेक्टरचा काय विषय नव्हता, तेवढ्या पैशात तेवढंच येतं. आणि काय झालं माहिती, ह्याला जास्त बोलू पण शकत नाही. परवा आमच्याच घरातल्या माणसांसोबत फिरताना दिसले. असं झालं की आता रोस्टिंगचा धंदा मला बंद करून ह्यांच्यासारखंच काहीतरी करायला लागेल. उगाच ती माझी गाडी आहे ना खाली, त्याच्यावर असल्या रील बिल बनवायला सुरुवात करायला लागली. तुम्हाला जर मजा येत नसली तर काय टेन्शन घेऊ नका. इथं मला फील होईना झालंय, तुम्हाला कुठनं मजा देऊ. त्या दिवशी मला फील होईल त्या दिवशी मजा देऊ. आणि मला सांगितलं की ते पाकिस्तानी एक शो आलाय त्याच्यावर रोस्ट बनवायचा होता, पण सॉरी बरं का, ज्यांनी पण मला सजेशन दिलं त्यांना मी हात जोडून माफी मागतोय की हे असलं बघून मी नाही विचार करू शकलो त्या गोष्टीचा. अर्धी व्हिडिओ बनलेली पण ती सोडून मी ही व्हिडिओ बनवतोय, कारण ही व्हिडिओ महत्वाची आहे. लोकांना कळलं पाहिजे की फॉर्च्युनर माघारी आली, 1 काय. हे बघ भाऊ, पैसा सगळ्यांकडे असतो, कोणाकडे नसेल तरी पण येईल. कारण तू तुझंच उदाहरण घे ना, तुझ्याकडे पण नव्हता की काही, पण तुझ्याकडे आला तर तू हे सगळं करायला लागलास, काय विषय नाही. म्हणजे 4 गोष्टी त्याला समजून सांगायच्या असतात, त्याच्याला त्या कळतात. आणि कसं आहे, तुझ्याकडे पैसा आहे म्हणजे जास्त ना की डोळ्यावर बांधली पैशाची पट्टी, त्यामुळे तुला काय समजून सांगितलेलं दिसणार नाही, सॉरी ऐकायला येणार नाही. ऐकायला तर तुला वेगळ्या पद्धतीने पण सांगायला येईल, पण काय फरक पडतो तू माच कर. आणि मी कधी कधी हा विचार करतो की ह्याचा घर जाळून एवढा कोळशाचा व्यापार चाललाय कशासाठी माहिती आहे का, बिग बॉस मध्ये जायसाठी. आणि जर बिग बॉसच नाही झालं, ज्या प्रकारे आता चालू आतापर्यंत सीझन चालू व्हायला पाहिजे होता बिग बॉसचा, पण जर बिग बॉसच नाही झालं तर मग काय करायचं या सगळ्याचं. आणि आता हे भाऊ परत EMI साठी सॉरी जरी कॅशवर घेतले तर काय प्रॉब्लेम नाही, पण हा जर परत 1 मिलियनचे म्हणजे आता आयडीवर ह्याचे 1 मिलियन सबस्क्रायबर वगैरे झाले तर त्यानंतर हा जर आला की ह्या गेमिंग ॲपमध्ये जर तुम्ही पैसे टाकले तर ह्याचं डबल होणार. आणि जर तुम्हाला जर पैसे, आणि मी जर मग ते हा जाणार दाखवायला की मला आधी पैसे मिळत नव्हतं आणि त्यानंतर मी ज्यावेळेस या ॲपमध्ये पैसे टाकून पैसे कमवले त्यावेळेस मला या लोकांनी मला समाजात सेवा करा एवढं पैसे मिळायला लागलं. आणि त्या पैशाने मी समाजसेवा केली. आणि मग हा तुम्हाला सांगतो की तुम्ही पण त्यात पैसे टाका. मग तुमच्या पैशावर हे फॉर्च्युनर घेऊन हेलिकॉप्टरमधून उतरतोय आणि मग तुम्ही करा लाईक रील. तुम्हाला भेटली ती केळ. गाडी धडकल्यावर लोक म्हणलेले प्रतीक शिंदे संपला, आलोय परत तेच वादळ घेऊन. गाडी धडकल्या कोण म्हणलं नव्हतं प्रतीक शिंदे संपला, तूच उगं ते रील टाकून सगळ्यांना सांगितलं की मी मेलो नाही, मी जिवंत आहे. ते येडं कुठलं त्याचं नाव, ते
भैया गायकवाड तुझा सपोर्टर, ते आप्पा शेठ ही असली आहे जी सपोर्टर आहे. हे म्हणत होते की आमचा प्रतीक शिंदे अजून मेला नाही. अरे नव्हता मेला, आम्हाला पण माहित होतं. आणि गाडी ठोकली म्हणून काय कोण संपत नाही, त्याचा इन्शुरन्स असतो, येतंय दुरुस्त होऊन माघारी. ते महिन्याच्या आतच ठोकल्यावर त्याला काय एवढा प्रॉब्लेम आहे तेव्हा. ट्रिपल एक्का मला जर स्वतः तुम्ही पर्सनली विचाराल की याच्यावर तुझं ओपिनियन काय, तर मी ह्याचं कौतुकच करणार. काय फरक पडतोय समाजाला, काय फरक पडतोय दुनियेला. ह्याच्याच पैशानं हे गुलाल उधळते, ह्याच्याच पैशाने ह्यानं JCB आणलाय, ह्याच्याच पैशाने 4 लोक बोलवली ती. म्हणजे तसं नाही बोलवली ती, म्हणजे असं नाही चहा आहे नंतर, याच्यानंतर ही सीन झाल्यानंतर की एक हॉटेलला जाऊन कटिंग आहे, फुल रात्री ढवाळ जेवण थाळी वगैरे सांगणार आहे, त्याच्यामुळे लोक येते. ठीक आहे, मागं 10-15 गाड्या, अहो विषय खोलाय. म्हणजे काय आहे ना, आता मित्रमंडळ तेवढं आहे ना, तुम्हाला समजत नाही या गोष्टी. हे रील्सच्या पलीकडे आणि इंस्टाग्रामच्या पलीकडची एक दुनिया आहे. मी तुम्हाला सगळंच एक्सप्लेन नाही करू शकत. आता एक्सपोजचा धंदा नाही टाकला ना मी, नाहीतर मग सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं असतं की कसा पैसा येतो, कसा जातो, कुठं जातो, हे सगळं काय चालू आहे, कशासाठी चालू आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं असतं. पण सध्या तरी तुम्ही फक्त माझे व्हिडिओ बघा आणि वाट बघा की हा दिवस कधी येतो. जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मग तुम्ही मला व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला सांगा की भाऊ आम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे, सांग प्लीज सांग, मग तुम्हाला दाखवतो. तुम्ही खाल्ले किती पण दगड मारा, आपल्यापर्यंत पोहोचत नाही भाऊ तुमच्या दगड. ढगा त्या पण ढगा ते आपण ढगात. भाडं संपलं की खाली उतरायचं, भाडं संपलं का नाही ते 1 तासभर असं दिलंय ते की मग खाली उतरायचं आणि मग त्या ट्रिपल एक्का मधनं जायचं. ठीक आहे, मी जास्त काय बोलत नाही, जास्त असं मी अग्रेसिव्ह पण नाही, कारण मला मजा येते यांच्या रील्स बघून. नाही भावाचा अकाउंटला ट्रेंडिंगला चालू आहे, थोड्या वेळानंतर ह्याचे 1 मिलियन पण होतील. म्हणजे माझे उद्या व्हिडिओ यायच्या आधी पण 1 मिलियन होऊ शकतात ह्याचे. वेळेत वेळ काढून लोकांसाठी वेळ द्या, म्हणजे तुमच्या वेळेत ते लोक त्यांच्या वेळेत वेळ काढून तुम्हाला किंमत देतील. आणि तुमची वेळ निघून गेल्यावर तुमच्या उडतीलही आणि उडून झाल्यावर तुम्हाला कोलतीलही. कसं भविष्यात जर तुझं अकाउंट गेलं, नाही जावं म्हणजे माझी प्रार्थना देवाला की नाही जावं तुझं अकाउंट. जर भविष्यात तुझं अकाउंट गेलं, तुझ्या सगळ्या रील डिलीट झाल्या, परत तुला काहीच बनवायचं, काहीच नाही करायचं, फक्त एवढी रील जपून ठेव आणि तूच बघ. ठीक आहे, तुला समजल माणसं काय काय करतील. लव्ह मॅरेज वाला दुखी, अरेंज मॅरेज वाला बी दुखी, मग नक्की सुखी हाय कोण? जो लव्ह मॅरेज वाला अरेंज मॅरेज वाल्याच्या बायकोला लपून लपून बोलतोय ते सुखी, बाकी अख्ख्या जगात सगळे दुखी. काका लावा गाणं. ह्याच्या ह्या बोलण्यामुळे लोक एक दिवस लय हुशार होणार आहे. पण मला हा प्रश्न पडतो की भाऊ तुझं कसं होईल. मला तुझी काळजी लागली, दुनियेला जरी बाकीच्या गोष्टींची काळजी असेल तरी मला तुझी लय फार चिंता आहे बरं का, फार चिंता, टेन्शन. आय डोंट नो हा किती मोठा व्हिडिओ झालाय, पण मी जस्ट आपला पोस्टिंग त्या चॅनलवरचं हे पहिलं शीट पोस्टिंग आहे. शीट पोस्टिंग घाण कचरा. मी सगळी गाणी वाजवणार, पहिल्यांदाच कचरा पोस्ट करणार आहे असा. कारण काय झालंय माहितीये का, सीन ही परवा दिवशी माझ्या बरोबर फिरत होतं. आता मी ह्याला काय बोलू बी शकत नाही, असं झालाय माझा. सिरियस मॅटर आहे. बांधा शेजारी बांध असणं पण लय अवघड गोष्ट असते मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा शीट पोस्टिंग नसतील पाहिजेत तुम्हाला तर मला सांगा की तुम्ही नवीन काय कंटेंट करू. मला आता सूचना झालं की असे सगळे जवळपासचे आपले मित्र बनायला लागले, त्याच्यामुळे कोणाला काय बोलायचं, काय बोललं तर घरी येणार, घरी आले की म्हणणार की व्हिडिओ डिलीट कर. व्हिडिओ डिलीट करायचे म्हणलं की मग झालं, मग काय उपयोग सगळी गाणी वाजणारचा. आणि तुम्ही एक तर सबस्क्राईब करत नाही, पहिल्यासारख्या व्ह्यूज येत नाही, त्या लाईक करत नाही. मला तर जुने सबस्क्रायबर कुठे गेले ते पण कळणार झालं. म्हणून मी फक्त अख्ख्या दिवाळीत शांत होतो की मी काहीच नाही करायचं, मस्त एकदम गावाला गेलो, मस्त एन्जॉय केली दिवाळी. आणि एक व्लॉग चॅनल पण आहे, तिकडे मी व्लॉग टाकतो, कधी कधी मिनी व्लॉग टाकतो. इंस्टाग्रामला जाऊन बघा, इंस्टाग्रामचे जर व्लॉग आवडले तर तिकडे फॉलो करा मला. आणि इंस्टाग्रामला एक आपला सगळी गाणी वाजणारचा पण पेज आहे, 16-17 हजार फॉलोअर आहेत, तिकडे जाऊन फॉलो करू शकता त्याला तुम्ही. आणि नवीन कॉन्टेंट काहीतरी टाकायला लागेल आता आपल्याला मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, नसेल आवडला तरी पण लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला मोटिवेशन द्या मित्रांनो. आय नीड सम मोटिवेशन. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो